नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वापी करार. तर भावांनो, आज आहे 31 तारीख आणि उद्या असणार आहे अण्णाभाऊ साठे जयंतीचा शो. आणि शो असणार आहे धाराशिव उस्मानाबाद येथे. आणि आम्ही आता इथून निघायला लागलोय, म्हणजे 31ला रात्री आम्ही निघालोय आणि 1 तारखेला दुपारी शो असणार आहे. तर रात्रभर ट्रॅव्हलिंग असणार आहे आम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण डार्लिंगला घेऊन जायचं नाही, म्हणजे बसंतीला घेऊन जायचं नाही, कारण अथर्वाडीची गाडी कराडमध्ये आहे, तिथून आम्ही सगळे सोबत जाणार आहे. रात्रीचं ड्रायव्हिंग वगैरे करण्याची कॅपॅसिटी पण नाही आणि एवढ्या लांब गाडी घेऊन जाण्यात पॉईंट पण नाही आता सध्या त्या मेंटॅलिटीमध्ये नाही. कारण बरेच दिवस झालं तुम्ही बघितलं असेल की एवढे दिवस ॲक्टिव्ह नव्हतो कुठेच. काही पर्सनल रिझन्समुळे मी कुठेच ॲक्टिव्ह नव्हतो. इंस्टाग्रामवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्लॉग्स वगैरे आले नव्हते 10-15 दिवस. तर आतापासून ॲक्टिव्ह असणार आहे मी. आणि अवताराकडे तर अजिबातच जाऊ नका, कारण एवढे दिवस कुठेच लक्ष नव्हतं. आणि आता निघालोय शोसाठी. तर इथून पहिल्यांदा जाणार आहे आम्ही कराडला म्हणजे कोळेवाडीला जाणार आहे. अथर्वाडीचे ओनर आहेत सचिन शेठ, यांच्या घरी जाणार आहे. तिथून मग आम्ही जेवण वगैरे करणार आहे आणि मग तिथून डायरेक्ट शोसाठी निघणार आहे सगळे सोबत. आणि साऊंडच्या गाडीतूनच जाणार आहे आम्ही, त्याच्यामुळे काय रिलॅक्स मध्ये जाणार आहे. ड्रायव्हिंग वगैरे काय करायला लागणार नाही, ती एक चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचे आपले डीजे रगसी तसगाव या ठिकाणी बसलेले आहेत. माझं जॅकेट काढून ठेवलं आहे, ज्यांचं जॅकेट आपण बरोबर वागलेलं नाही, माझ्यावर ज्यांचं जॅकेट आपण बॅग मध्ये घेतलेलं नाही, बॅग आपल्या बॅग मधून बरखास्त करण्यात आलेलं. स्वतःची बॅग असून सुद्धा माझ्या बॅग मध्ये काय जॅकेट टाकायची गरज आहे? हे बघा, एवढी मोठी बॅग घेतल्या आणि माझ्या बॅग मध्ये ह्याचं जॅकेट काय गरज आहे? माझं जॅकेट घेतलं नाही, मी याचं जॅकेट घालणार आहे. एवढं काही माझं जॅकेट तुला मी घेतलं, या जॅकेट मी घालणार तुझं जॅकेट. घेतलंय नाही घेतलं त्याचा काही विषय घेतलं घाल ना बाई. अरे माझं तुझं काय वेगळं नाही, सेम आहे सगळं, घाल, काय विषय नाही. तुझं माझं तू हे बघ, माझं तू घातलंस तर तुझं शिल्लक राहणार आहे, तुझं मी घालेन. एवढे काय अप्रूप आहे का नाही भावानो? एवढा विषय बरं म्हणणार अप्रूप आहे म्हाताऱ्या बायकांसारखं का बोलायला लागलाय. असू दे, ऍडजस्ट करा बाई. काय प्रकार. चला बघूया पुढे काय होते. लेट्स गो. काय चाललंय बघितलं तुझं? आमचं चाललंय सध्याला डीजे लक्षात असं का मोबाईल मध्ये काहीतरी बघत आहे. बघा काय ये कोण आहे? देख लो काय. तर मित्रांनो, आम्ही आता जेवण वगैरे रेडी झालेलो आहे आणि आपले काही परम मित्र जे आपल्यासोबत तिकडे येणार आहेत ते अजून आलेले नाहीत. ते आवरायला वगैरे गेलेले आहेत घरी. ते आवरून आले की मग आम्ही निघणार आहे. इथून आता गाडी गोडाऊन जवळ आहे आणि आता घराजवळ आहे. बसंती इथं पार्किंग केलेली आहे, ही तुम्ही बघू शकता. बसंती बरीच, तिला आंघोळ घालण्याची फारच गरज आहे असं मला वाटायला लागले, पण ठीक आहे, ॲडजस्टमेंट. आणि अथर्वाडिओचे जे छोटे ओनर आहेत ते डीजे अथर्व कराड आणि डीजे स्वरूप, ते बहुतेक येणार नाही तसं मला वातावरण दिसतं. तर चालले त्यांची जोडणं चालली आहे. न्यायचं का नाही अजून व्यवस्थित चालू आहे, फायनल नाही अजून, बोलणं चालू आहे. आणि हे छोटे वस्तू आलेले आहे तिकडे. इकडे येणार आहे का तू? नाही घेतलं, जमलं नाही आता. गणलं यावेळेस गणलं डाव. इकडे पाणी बाजा गेला काय? तर भावानो, बसंतीला तिथे पार्किंग करून आपण आता या वासंतीमध्ये बसून जाणार आहे. भावानो हे बघा, प्रेम बघा. एवढे रात्री सुद्धा गाडी मार काचो मार फक्त. तोंडावर आल्यासारखं वाटलं, भारी वाटते लगा, पण मजा येते. दोस्तों 50 का डाल के टंकी फुल करने का काम चल रहा है. और ये देखो मोबाइल मैन, कंटिन्यू मोबाइल, कंटिन्यू चैटिंग. व्हाट्स हैपनिंग? देखो चैटिंग. चॅटिंग डायरेक्ट दाखवते, डायरेक्ट मोबाईल दाखवते. हे जर बघा, रिस्क लेणे का नाही. भाऊनो हे बघा, भिवघाट जवळ आलेलं आहे आणि गाडीकडे पार्किंग. नाश्त्याचा विषय, 2 मिनिटासाठी चहा नाश्ता, थोडासा विश्रांतीचा विषय. तिकडे भांगविंग कसं असं चकामध्ये पाळून कसं आहे. हे आत्ताच उडी मारा संघटनेचे अध्यक्ष झालेली होती. ब्रेक मारल्यानंतर डायरेक्ट वरून खाली टप्पा आउट संपला विषय. खतरनाक विषय. भावांनो, एकंदरीत गाडीमधला जो लॉंग रूटचा रूल सेटअप आहे तो तुम्हाला दाखवतो मी आता. विषय असा आहे की इकडे सगळे ॲम्प्लिफायर्स आहेत जे की जनरेटरच्या वरती आहेत पुढच्या बाजूला.
हे सगळे बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे दरवाजाच्या पुढे इथे खाली टॉप ठेवण्यात आलेली आहेत. इथून एका टॉप दाखवतो तुम्हाला. इकडे टॉप आहे. त्या टॉपच्या वर एक बेड तयार करण्यात आलेला आहे, ज्या बेडवरती सगळेजण झोपलेले आहेत. आणि इकडं बेस आहेत. बेसच्या वरती एक बेड तयार करण्यात आला, जिथे मी झोपलेलो होतो. आणि बाकी सगळं रेग्युलर असतं तसंच आहे. तर हे जे टॉप आहे त्याच्यावरती जात डायरेक्ट सेटअप चालू पेट्रोल पंपावरती आहे सध्या. ओके, तो अभि पाहुणं छोड के आते. हो, मागासपासून बरेच काय काही शूट केलेलं होतं, खरं पण कॅमेराच ऑन झाला नव्हता. आता काय बोलायचं, असू दे. पण कसं आहे, कॉन्टेंट रिअल असला पाहिजे. जे आहे ते आहे, जे आहे तसं तुम्हाला शूट करून दाखवते बाकी. आणि आता आम्ही पेट्रोल पंपावरती थांबलोय. हे बघा, प्रतीक्षेत आहेत सगळे. नेक्स्ट कंटेस्टंट, एक कंटेस्टंट आतमध्ये गेलेले आहेत पाहुणे सोडायला. आता माझा नंबर आहे. थोड्या वेळानंतर आता मी जाऊन शिशी करून येणार. नंतर गाडीमध्ये कार्यकर्ते मी बसलेत, जे अर्धे कार्यकर्ते आहेत. त्यांनी मगाशीच मोकळ्या हवेत पाहुणे सोडलेले. आता आम्ही जरासं या ठिकाणी पाहुणे सोडायसाठी थांबलोय. भाऊन परमिशन अजून भेटलेली नाही. परमिशन लेटर हातात आलेलं नाही, म्हणून आम्ही इथे थांबलोय. एकदा परमिशन लेटर हातात मिळालं की मग जायचं आहे, नाहीतर पोलीस स्टेशनला पालखी होईल डायरेक्ट. त्यामुळे शांततेत थांबलो इथं. परमिशन लेटर आलं व्हॉट्सअपला की मग आम्ही इथून निघणार आहे. थोडंसंच आहेत ना, 1-2 नाही, किती 20 किलोमीटर, 11 किलोमीटर काहीतरी राहिले. लगेच पोहोचले, अर्ध्या तासात पोहोचले. फक्त परमिशन लेटरची प्रतीक्षा आहे. बघूया काय काय. फायनली लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. आणि तिकडे पुढे बघू शकता मंडळाचे कार्यकर्ते घेण्यासाठी आलेले आहेत. डीजे रॉक्सता झोपून उठलेले आहेत सगळे. अखिल भारतीय, आम्ही अखिल भारतीय सगळे पारोशी संघटनेचे अध्यक्ष आहेत. कोणाच्याच आंघोळ झालेल्या नाहीत, पण थाटात जाणार आहे आम्ही, थाटात. इकडे पुढे बघू शकता जंगीत आहे. आउट लावण्यात येत आहे. फटांगड्या. आता डीजे रॉक्स नाचाय चालू झाली. नमस्कार. आभारी आहे. अजून एक आउट चालू काय म्हणजे उडवण्यात येतोय. नाही, पुढे लावायचा ठरला, कॅन्सल झालेला आहे. एक आउट उडवायचा होता इथं, पण पुढे लावायचा ठरला, कॅन्सल झाला इथे लावायला. चर्चा. तर भाऊनो नुसत्या गाड्या नाहीत, हलग्यांचा पण विषय आहे. वाजत साऊंड निघालाय. साऊंड वाजवणार आहे, पण साऊंडला वाजवत घेऊन निघाले. ये सब आपली पब्लिक आहे भाई. भावनो सकाळपासून इकडे ऊन पडले. आणि कसं आहे, आम्ही जिथं जातो ना तिथं डायरेक्ट पाऊस पडायला चालू होतो. सगळं विषय पाऊस घेऊन आलेले कार्यकर्ते मला. अजून मटेरियल रचायचं आहे, तोपर्यंत पावसाला सुरुवात केली. आणि मटेरियल रचून झाले की पाऊस थांबणार आहे. हे अनुमान आता आदरणीय स्वॅपी बाबांनी काढलेलं आहे. बघूया काय होते. मित्रांनो, सायंकाळचे 4 वाजत आहेत आणि आत्ता आम्ही आंघोळ बिंघोळ करून रेडी झालेलो आहे. इथून पुढे जाऊन सेटअप रेडी करणार. त्याच्यानंतर मग शो चालू होणार. शो झाल्यानंतर, शो संपल्यानंतर परत सेटअप सगळा गाडीमध्ये, कारण ट्रॅक्टर शो आहे, परत गाडीमध्ये जाणार. मग गाडी घेऊन परत आम्ही घरी जाणार. आणि हे सगळे या प्लॅनिंगचे काय पालनहारी कर्दन करते. या प्लॅनिंगचे 4 वाजता आम्हाला आंघोळ भेटली बघा. हे नियोजन याची. डीजे रॉक्सी तासगाव हातवरती आवरावरी चालू आहे. आज जरी एक मेंबर गेलाय आंघोळ करण्यासाठी. आता जाऊन सेटअप करूया आणि मग राडा करेंगे ना मेरी जान.
अरे किती आली संकट तरी झुंज आम्ही देत राहणार. आमची मैत्री आणि आमचं मंडळ असंच पुढे नेत राहणार. दोन भगे त्याला म्हणतात आदरवाडी कराड माझं डीजे स्वाभी. सब लोग व्यवसाय के लिए हाथ उठाए.